हरी ओम. श्री स्वामी समर्थ. रामपूरच्या रावजी पाटलांनी महाराजांच्या प्रित्यर्थ 40 ब्राह्मण जेवू घालण्याचा नवस बोलला होता बरं का. आणि समर्थ अनायसे तिथे आलेलेच होते. तेव्हा त्यांनी विठाबाईंना 40 पानांचा स्वयंपाक बनवायला सांगितलं. स्वयंपाक तयार झाला, पात्र वाढली गेली. अहो पण स्वामी भोजनासाठी उठेच ना. अनेक लोक स्वामी दर्शनासाठी बाहेर जमलेले होते. तेव्हा स्वामी म्हणाले, जे आलेले आहेत त्या सर्वत्रांना भोजन घालावं. आता रावजी आणि विठाबाई यांना चिंता लागून राहिली हो. एवढ्याशा स्वयंपाकामध्ये एवढी लोक कशी काय जेवायची. मग स्वामींनी हे ओळखलं, विठाबाईला बोलवलं. एका टोपलीमध्ये पोळ्या, भात इत्यादी तयार झालेले सगळे पदार्थ भरायला सांगितले. आणि मग देव्हाऱ्यातली देवी खंडोबा त्या अन्नावरती ठेवले. त्याच्यावरती आणखीन पोळ्या रचल्या आणि दोघांकडूनही अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली बरं. मग ती टोपली जवळ घेऊन स्वामी बसले आणि म्हणाले, जा बरं आता पात्र वाढायला घ्या आणि मागे बघू नका मात्र. तसं करताच पंक्ती सुरू झाल्या हो. पंक्ती मागून पंक्ती उठत होत्या. रात्रीपर्यंत पंक्ती चालू होत्या बरं. रात्री 11 वाजता स्वामी महाराजांनी भोजन केलं. आणि थोडंफार काही जे अन्न शिल्लक राहिलं होतं ना, ते प्रसाद म्हणून इतर सेवेकरांनी ग्रहण केलं. पहा स्वामींची अगाध लीला की अवघ्या 40 पानांच्या सामुग्रीमध्ये 4000 पान जेवलंय बरं.